नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आपण सध्या आहे सोलापूरमध्ये. सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गटाची रॅली सध्या चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे आहेत. काय नक्की मतदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांनाच आपण विचारूया. बापू, काय मतदारांच्या प्रतिक्रिया? प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या 4 उमेदवाराकरता आम्ही प्रचाराची फेरी करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी, युवकांचा प्रतिसाद बघायला मिळतोय. जिथं लोक ओवाळत आहेत, हारं घालतायत आणि सांगतायत की तुम्ही आजवर केलेल्या कामाची पावती आम्ही नक्की मतदानाच्या माध्यमातून देऊ. या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, धाडसी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार असतील, या दोघांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विकासाची गंगा पूर्ण त्यांच्या मतदारसंघात आणली, काही शहरांमध्ये आणली, तेच अपेक्षा सोलापूरकरांना आहे की सोलापूरकरांनाही असं वाटतं की अजितदादा आणि शिंदेसाहेबांनी सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालून सोलापूरचा महापौर तर करावाच, पण सोलापूरच्या लोकांच्या डोळ्यात असलेलं पाणी पुसण्याकरता, कारण लोकांच्या नळाला पाणी नाही पण डोळ्यात पाणी आहे, ही परिस्थिती गेली कित्येक वर्ष सोलापूरकरांना भोगावं लागलेली आहे. तर जर या सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीचंही सरकार बघितलं आहे, काँग्रेसचंही सरकार बघितलं आहे, पण हे दोन्ही सरकार सोलापूर शहरातल्या जनतेला न्याय द्यायला कमी पडलेले आहेत. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा महापौर म्हणून आम्हाला कामं करण्याची संधी लोक देतील. राहिला विषय प्रभाग क्रमांक 7चा. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अशा पद्धतीचं समीकरण आहे. सगळे मंडळाची ताकद असेल, तालमींची ताकद असेल, विविध समाजाची ताकद असेल, आमच्या 4 उमेदवाराच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात आहे. कारण याच भागामध्ये मी स्वतः जिल्हाप्रमुख म्हणून पण काम करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोषभाऊ पवार असतील, ते याच भागात काम करतात. राजनभाऊ जाधव हे आमच्या समाजाचं नेतृत्व करणारे नेते इथं राहतात. सपाटे साहेबांचं काम इथं आहे, कनसे परिवाराचं आहे. धनगर समाजामध्ये पिसे महाराजांचं काम गेल्या कित्येक वर्षापासून लोक आठवणीनं सांगतात आणि असलेल्या 18 पगड जाती सगळ्या आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला नक्की या इलेक्शनला सामोरे जाताना कुठलीही अडचण वाटत नाही. बापू, आता लाडक्या बहिणीचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. शिंदे साहेबांचा प्रवास हा कुठेतरी रिक्षावाला ते मुख्यमंत्र्यांपर्यंत झाला, हा टच कुठेतरी सर्वसामान्यांना भावतो असं वाटतं. नक्कीच शिंदे साहेबांसारखं संवेदनशील नेतृत्व गेल्या 2.5 वर्षच मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लोकांना महाराष्ट्राला कळालं. पण त्याच्या आधीपासून त्यांनी ज्या पद्धतीनं आमदार झाल्यापासून, नगरसेवक असल्यापासून त्यांचा जो प्रवास आहे ते लोकांनी जवळच्या ठाणेकरांनी बघितलेला आहे. साहेब दिलेला शब्द काहीही झालं तर तोडत नाहीत, अशी त्यांची एक भूमिका आहे. लाडक्या बहिणींचं जर योजना द्यायची होती तर आधी कुठल्याच नेत्याने दिली नाही, ते लाडक्या बहिणीला पक्क माहीत आहे. पण आता काय लोक बोलतापा मारत आहेत की आम्ही योजना दिली आहे. बहिणींना पक्क माहीत आहे की ती योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना मतदान करून, अजितदादा पवारांच्या पक्षाला मतदान करून नक्की आम्हाला विकासाची कामं करायला साथ देतील. ठीक आहे.